अनुयायी या सगळ्याला संपवायला कोण जर निघाला असेल तर त्याला कधी 10 जन्म सुद्धा संपवता येणार नाही. काही जण म्हणले स्वर्गीय मुंडे साहेबांचं आता सगळं संपलं. माझं आपल्याला एवढं सांगणं, अनेक जणांना हे ऐकायचंय, कारण मी बरेच दिवस झालं ताई बोललोच नाही. मैंने सोचा कि इस सफर में खामोश रहना ही ठीक है, न कुछ करते हुए बिना वजह गालियां खाइए. पण आज आपल्याला सांगतो, मी विद्यार्थी चळवळीपासून ज्या वेळेस ज्या जातीच्या आरक्षणाचा मुद्दा आला त्या वेळेस त्या प्रत्येक जातीच्या आरक्षणासाठी भांडणारा मी एक कार्यकर्ता आहे. आणि हे तुमच्यापासलं आपल्याला नाही आहे. तुमच्यापासलं आपल्याला नाही आहे. पण एक गोष्ट लक्षात घेतली पाहिजे की इथं आपण आलोत, बसलोत. मराठा समाजाला आरक्षण दिलंय, आम्हाला आनंद आहे, कारण त्या मराठा आरक्षणाच्या चळवळीत सुद्धा आम्ही होतो. पण काही जणांना या आरक्षणाच्या आड राहून ओबीसी मधून आरक्षण घ्यायचं आहे. ईडब्ल्यूएस इकॉनॉमिक वीकर सेक्शन, एक उदाहरण सांगतो, तुम्ही ऐका की नाही ऐका, माध्यमांनी ऐकावं. ओबीसीचा आत्ता आलेला एमपीएससीचा रिझल्ट, त्याचा कट ऑफ होता 485 आणि स्पेशल विकर सेक्शनचा निकाल 450. म्हणजे 450 मार्क जर मी मराठा समाज म्हणून, इतर स्वर्ण समाज म्हणून मला जे कुठलंच रिझर्वेशन मिळत नाही, मी जर इकॉनॉमिक विकर सेक्शन मध्ये भरला असतो तर 450 पास झाला असतो. प्रमाणपत्र घेऊन ओबीसीत आल्यानंतर मात्र 480 घेतलं तरी नापास आहे. कुणाला फसवताय? काही ठराविक लोकांना फक्त याबाबत स्वतःला खुर्ची मिळावी यासाठी, अरे मराठा समाजातल्या लहान मुलांना आरक्षणासाठी, नोकरीसाठी सरकारनं जे करायचंय ते केलंय. सरकार आताही करत आहे. पण आज हा मेळावा जसा स्वर्गीय मुंडे साहेबांचं नाव घेतल्याशिवाय सुरूही होऊ शकत नाही आणि संपत शकत नाही, तसं आम्हाला सुद्धा आपल्याला सांगावं लागणार आहे की आरक्षण दिलंय, आणखीन ते आमचं म्हणणं नाही. पण आता याच्यातल्या ताटातलं काढून त्या ताटात